नमस्कार, मी स्मिता गुणे। परवा मंगळवारी दक्षिण पूर्व आशियातील देश लेबनॉनमध्ये एक अशी घटना घडली की ज्या घटनेमुळे सगळं जग अक्षरशः अचंबित झालं। ती घटना अशी होती की मंगळवारी दुपारी लेबनॉनमधील नागरिक वापरत असलेले पेजर्स एकाच वेळी स्फोटाने उद्ध्वस्त व्हायला सुरुवात झाली आणि एका तासामध्ये काही हजार म्हणजे 3.5 ते 5,000 पेजर्सचे संपूर्ण लेबनॉनमध्ये स्फोट होऊ लागले। हे पेजर्स काही लोकांच्या हातात होते, काहींच्या खिशात होते, काहींच्या पिशवीत होते, टेबलवर होते, घरात होते, ऑफिसमध्ये होते, काउंटरवर ठेवलेले होते। जिथे जिथे हे पेजर्स होते त्या पेजर्स मधून बीप वाजायला सुरुवात झाली, मेसेज आल्याचा आवाज यायला सुरुवात झाली आणि तो पेजर उचलायला गेल्याबरोबर सगळ्या पेजर्सचे एकाच वेळी तासाभरामध्ये स्फोट केले गेले। या स्फोटामध्ये लेबनॉनमधील काही हजार नागरिक जखमी झाले, जबरदस्त जखमी झाले आणि काही नागरिकांचा मृत्यू देखील झाला। मग लेबनॉन आणि त्यांच्या संबंधित किंबहुना जगभरामध्ये असा ठाम समज पसरला, सगळ्यांनी बोलायला सुरुवात केली की ह्या स्फोट घडवण्यामागे इस्रायल हा देश आहे। त्याचं कारण असं आहे की लेबनॉन हा देश दक्षिण पूर्व आशियामधील एक देश आहे, ज्या देशाच्या सीमा इस्रायलला लागून आहेत। इस्रायलची आणि लेबनॉनची बरीच मोठी सीमा एकमेकांशी लागून आहे आणि इस्रायलच्या विरुद्ध लढणारा हिजबुल्लाह हा अतिरेकी दहशतवादी गट लेबनॉनमध्ये आपली पाळंमुळं पसरून तिथून आपली सगळी ऑपरेशन्स करतो आहे। आणि मग या हिजबुल्लाच्या विरोधात काम करणाऱ्या लढणाऱ्या इस्रायलने हे स्फोट घडवले असतील असा ठाम विश्वास जगभरातल्या सगळ्या लोकांना निश्चितपणे वाटू लागला। पण पेजर्स मोबाईलच्या जमान्यामध्ये येतात कुठून ही आपल्याला सगळ्यांना उत्सुकता लागली असेल तर त्यामागचं रहस्य नाही, पण त्यामागची माहिती अशी आहे की हिजबुल्लाह ही अतिरेकी संघटना ज्या वेळेला आपल्या सर्व दहशतवाद्यांना मोबाईल्स वापरायला देत होती त्यावेळी मध्यंतरीच्या काळात त्यांना असा संशय यायला लागला की ह्या मोबाईलमधून आपण कुठे आहोत, आपण कुठे कार्यरत आहोत, आपला ठाव ठिकाणा इस्रायलची गुप्तचर संघटना मोसाद हिला सहज शोधता येईल, कारण मोबाईल्स हे इंटरनेटच्या आधारे ऑपरेट केले जातात आणि ह्याच इंटरनेटच्या मदतीने त्याचं लोकेशन शोधणं मोसाद सारख्या संघटनेला अजिबात अवघड नाही। म्हणून हिजबुल्लाह या संघटनेनं आपल्या सर्व दहशतवाद्यांसाठी फतवा काढला, किंबहुना त्यांना सूचना दिल्या की तुम्ही यापुढे मोबाईल वापरायचे नाहीयेत आणि त्यांना संघटनेनं प्रत्येकाला पेजर घेऊन दिले। पेजर का घेऊन दिले तर पेजरसाठी इंटरनेटच्या वापराची गरज पडत नाही। पेजर्स हे रेडिओ लहरींवर ऑपरेट केले जातात, रेडिओ लहरींवर पेजर्स चालतात आणि पेजर्समध्ये फक्त संदेश देवाणघेवाण होऊ शकते। त्यामुळे पेजर्सचा किंवा त्याच्या वापरकर्त्याचा ठाव ठिकाणा लागण्याची अजिबात शक्यता नाही, याबद्दल सगळ्यांना तंत्रज्ञान समजणाऱ्या सगळ्या लोकांना पूर्ण खात्री होती। म्हणून मग हिजबुल्लाह या अतिरेकी संघटनेनं सगळ्या आपल्या दहशतवाद्यांना पेजर्स घेऊन दिले। सुमारे 5,000 पेजर्स वापरकर्ते लेबनॉनमध्ये, हिजबुल्लाहचे वापरकर्ते लेबनॉनमध्ये आज रोजी आहेत असं मानलं जातं। सुमारे 5 महिन्यांपूर्वी या हिजबुल्लाह या संघटनेनं आपल्या दहशतवाद्यांसाठी अधिक चांगले किंबहुना वेगळ्या पेजर्सची खरेदी करायचं ठरवलं आणि ह्या खरेदीसाठी त्यांनी आपला अत्यंत विश्वासू पाठीराखा असलेल्या इराण या देशाची मदत घेतली। इराण या देशाच्या मदतीनं त्यांनी तैवानच्या एका कंपनीला 5,000 पेजर्सची ऑर्डर दिली आणि इथेच इस्रायलच्या ह्या सगळ्या घटनेमध्ये चंचू प्रवेश झाला, किंबहुना इस्रायलच्या मोसाद या संघटनेला या गोष्टीचा सुगावा लागला आणि मग तैवानची पेजर तयार करणारी कंपनी जी बुडापेस्टमध्ये, हंगेरीच्या बुडापेस्टमध्ये या मोबाईलचं प्रोडक्शन करणार होती,
किंवा हंगेरीतल्या एका कंपनीला BSC नावाच्या बॅक नावाच्या कंपनीला त्यांनी ह्या ही पेजर्स बनवणारी कंपनी आहे त्यांच्याकडे ही ऑर्डर सोपवली होती. तैवान, बुडापेस्ट मधली ती BSC नावाची कंपनी, इराण, हिजबुल्लाह आणि हिजबुल्लाहला जिथे ज्याची पाळंमुळं पसरलेली आहे तसा लेबेनॉन हा देश, ह्या 5 मोठ्या घटकांना पूर्ण अंधारात ठेवून इस्रायलच्या मोसाद या संघटनेनं ह्या पेजर्स खरेदी विक्रीचा सुगावा लावला आणि त्यांनी पेजर्सच्या उत्पादन होत असतानाच त्यामध्ये डिटोनेटर्स किंवा स्फोटकं पेरली. बघा किती प्रचंड मोठ्या प्रमाणात या मोसादची शक्ती आहे. गुप्तहेर संघटना इस्रायलची किती प्रचंड कार्यक्षम आहे आणि किती थंडपणे शांतपणे खूप दिवसानंतर करायच्या ऑपरेशन्सची तयारी ते किती आधीपासून करत असतात की ह्या पेजर्सच्या उत्पादनामध्येच त्यांनी स्फोटकं पेरली. ती स्फोटकं अशी होती की जी एका विशिष्ट मेसेजच्या वापराबरोबर त्या स्फोटकांचा स्फोट होणार होता. आणि मग 5 महिन्यानंतर मंगळवारी दुपारी इस्रायलने अशा प्रकारे ह्या स्फोटकांचा स्फोट घडवला. यावर जगाचा विश्वास बसला. एकाच वेळी लेबनॉनमध्ये काही हजार, सुमारे 3,500 ते 5,000 पेजर्सचे बीप वाजायला लागले. मेसेज आलाय असा संदेश देणारा जो आवाज असतो तो वाजायला लागला. तो वाजतोय म्हटल्यावर संदेश कोणाचा आहे हे बघण्यासाठी पेजर्सच्या वापरकर्त्यांनी ज्या वेळेला तो पेजर हातात घेतला, हाताळला, त्या क्षणी त्या पेजरचा जिथे असेल तिथे जागच्या जागी स्फोट झाला आणि असे सुमारे 3,500 ते 5,000 पेजर्स एकाच वेळी सगळे स्फोटकाने उडवले गेले. केवळ पेजर्सचा स्फोट घडला एवढंच झालं का? तर नाही. त्या वापरकर्त्यांच्या तो पेजर कदाचित हातामध्ये होता, कदाचित खिशामध्ये होता, कोणाच्या पिशवीत होता, कोणाच्या सॅकमध्ये होता, कोणाच्या टेबलवर होता, कोणाच्या ऑफिसमध्ये होता, कोणाच्या घरातल्या लोकांच्याही तो हातामध्ये असू शकतो. अशा सर्व ठिकाणी असलेल्या पेजर्सचा स्फोट झाला आणि म्हणून हजारो लोकांना या स्फोटाने जखमी करून टाकलं. केवळ इतकंच नाही तर काही लोकांचा मृत्यू देखील झाला. एवढ्यावरच ही घटना थांबली नाही तर मृत्यू झालेल्या त्या सगळ्या मृत्युमुखी पडलेल्या लोकांचे दुसऱ्या दिवशी अंत्यविधी सुरू असताना पुन्हा वॉकी टॉकी नावाच्या मशीन्समध्ये, वॉकी टॉकी म्हणजे एकमेकांशी संवाद करण्याचं आणखीन एक साधन, या वॉकी टॉकीमध्ये देखील ठिकठिकाणी संपूर्ण लेबेनॉनमध्ये आणखीनही काही स्फोट झाले. यामध्येही काही हजार लोक जखमी झाले आणि काही लोकांचे मृत्यू झाले. केवळ एवढंच होऊन थांबलं नाही तर अगदी आज आत्तापर्यंत आलेल्या बातमीनुसार विविध ठिकाणी लेबेनॉनमध्ये असलेल्या सोलर पॅनल्सचे देखील स्फोट घडवण्यात आले. पेजर्स, वॉकी टॉकी आणि सोलर पॅनल्स या सगळ्यांचे स्फोट घडवून इस्रायलने एक ठोस असा संदेश आपल्या शत्रूंपर्यंत, शत्रूंच्या गटांपर्यंत आणि शत्रू राष्ट्रांपर्यंत पोहोचवला आहे. तो संदेश असा आहे की तुम्ही जिथे असाल तिथे तुमच्या जीविताला आणि तुमच्या मालमत्तेला धोका पोहोचवण्याची क्षमता आम्ही राखतो. आमच्याशी युद्ध करताना या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करायला हवा आणि आमच्या नागरिकांना त्रास देण्याआधी देखील तुम्ही या सगळ्या गोष्टींचा विचार करायला हवा. अर्थातच लेबनीज सरकारने बोट इस्रायलकडे दाखवलं. हिजबुल्लाने देखील या स्फोटांच्या मागे इस्रायलच आहे याबद्दल ठाम विश्वास व्यक्त केला आणि हिजबुल्लाने बोलून दाखवलं की या सगळ्या कृत्याचा निश्चितपणे इस्रायलला, या सगळ्या कृत्याची फळं इस्रायलला आम्ही भोगायला लावू. इस्रायलची युद्धनीती ही अशा वेगळ्या प्रकारची आहे आणि त्या युद्धनीतीमध्ये त्यांची मोसाद ही संघटना असेल किंवा शिन बेत नावाची जी संघटना आहे, गुप्तचर संघटनाच आहे, या सगळ्या संघटना फार मोठ्या प्रमाणावर स्वतःच्या क्षमतेचं प्रदर्शन या अशा कृत्यांमधून करत असतात. 2006 साली ज्या वेळेला असाच हिजबुल्लाहने अतिरेकी हल्ला इस्रायलच्या नागरिकांवर केला होता त्यावेळेला त्यांचा प्रत्यक्ष सामना करताना तर इस्रायली सैनिक मागे हटलेच नव्हते. आपल्या नागरिकांना सुरक्षित
आपल्या देशामध्ये आणून त्यानंतर त्यांनी एका वेगळ्याच प्रकारचं युद्ध छेडलं होतं. त्यावेळेचे जे इस्रायलचे लष्कर प्रमुख होते, गॅडी आयझेनकॉट असं त्यांचं नाव होतं, त्यांनी एका वेगळ्या प्रकारचं युद्ध करायची तयारी केली आणि ते घडवून दाखवलं. ते युद्ध असं होतं की जो देश आणि जो गट आपल्याशी युद्ध करतो आहे, केवळ त्या लढणाऱ्या सैनिकांशीच युद्ध करून भागणार नाहीये, तर त्या देशामधली आणि त्या गटाच्या कडे उपलब्ध असलेली ज्या सर्वसामान्य नागरिकांसाठी कार्यरत असलेली जी सगळी सार्वजनिक व्यवस्था आहे, ज्या सुखसुविधा त्यांना दिल्या जातात, त्या सुखसुविधांवर आपण घाला घातला पाहिजे. त्यांच्या त्या सगळ्या यंत्रणा असतील, आरोग्य यंत्रणा, स्वच्छता यंत्रणा, पाणी पुरवठा, अन्न पुरवठा आणि सर्वच व्यवस्थांवर ज्या वेळेला आपण घाला घालू, त्याच वेळेला आपण 2 स्तरावर अशा प्रकारचं युद्ध लढू आणि मग आपल्याला विजय मिळवण्याची शक्यता अधिक असेल. कारण ज्या वेळेला सर्वसामान्य नागरिकाला युद्धाची अशी प्रत्यक्ष झळ पोचेल, त्यावेळेला हे सर्वसामान्य नागरिक सरकारवर दबाव आणतील आणि त्यांना इस्रायलच्या विरोधात जाण्या वाचून रोखतील आणि मग इस्रायलला शांततेने जीवन जगता येईल. कारण हे देश मग इस्रायल विरुद्ध कारवाई करताना 10 वेळा विचार करतील. 2006 साली ही जी एक वेगळ्या प्रकारचा विचार आणि वेगळ्या प्रकारची युद्ध पद्धती इस्रायलने राबवली, त्याला दहिया डॉक्ट्रिन या नावानं ती युद्धनीती प्रसिद्ध झाली. कारण दही हे जे गाव होतं, ज्या गावामध्ये हिजबुल्लाचं मुख्यालय होतं, त्यावेळी त्या मुख्यालयाच्या आसपास असलेल्या सगळ्या सार्वजनिक व्यवस्था इस्रायलनं त्यावेळी उद्ध्वस्त करून टाकल्या. सर्वसामान्य नागरिकाचं जीवन कठीण होऊन बसलं आणि मग ते युद्ध, सरकारवर दबाव आला आणि बाकी सगळ्या रणनीतीमुळे ते युद्ध थांबलं. या परवा घडलेल्या या पेजरच्या स्फोटांमध्ये गुप्तचर यंत्रणा, मोसादचा तर फार मोठा हात आहेच आहे, परंतु कुठेतरी दहिया डॉक्ट्रिनचा विचार केला गेलाय की काय, असं निश्चितपणे ह्या घटना बघितल्या की मनात येऊन जातं. कारण हे पेजरचे स्फोट ज्यावेळी झाले, त्यावेळी ज्यांच्याकडे हे पेजर होते ती दुपारची वेळ होती आणि ते पेजर घेऊन फिरणारे लोक त्या लेबनॉन या देशामध्ये सर्वसामान्य नागरिकांमध्येच अर्थात मिसळलेले होते. कारण त्यांचं दैनंदिन रुटीन चालू होतं. म्हणून आपण जी टीव्हीवर वेगवेगळ्या चॅनल्सवर दृश्य बघितली, भाजी बाजारामध्ये स्फोट झालेत, घरात झालेत, ऑफिसमध्ये झालेत, सार्वजनिक समारंभांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी स्फोट झालेत आणि ह्याची डायरेक्ट झळ सर्वसामान्य नागरिकाला पोचली आहे. इस्रायलने युद्धाची नेक्स्ट लेवल गाठली आहे, असं इस्रायलच्या संरक्षण मंत्र्यांनीच काल म्हटलं. समोरासमोरच्या युद्धाबरोबर अशी विविध प्रकारची युद्ध आम्ही लढू शकतो, आम्ही त्यामध्ये सक्षम आहोत. त्यामुळे 7 ऑक्टोबर 2023ला इस्रायलच्या सर्वसामान्य नागरिकांवर जो हमासनं हल्ला केला, इस्रायलचे काही शेकडो नागरिक त्यामध्ये मारले गेले आणि काही नागरिक अजूनही हमासनं स्वतःकडे ओलीस ठेवले आहेत. त्या हमासला, हिजबुल्लाला आणि पॅलेस्टाईन, लेबनॉन, इराण, सिरिया यासारख्या त्यांना पाठीशी घालणाऱ्या संघटनांना इस्रायलनं थेट संदेश दिलाय की आम्ही युद्धाची आता पुढची पातळी गाठलेली आहे, पुढची पायरी गाठलेली आहे आणि अशा प्रकारे आमच्याकडे अनेकानेक माध्यम आहेत, ज्या माध्यमांमधून आम्ही तुम्हाला युद्धामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने नामोहरम करू. इस्रायलच्या नागरिकांना धोका पोहोचवण्याआधी, तुम्ही कुठलंही पाऊल उचलण्याआधी निश्चितपणे तुमच्या मनाशी विचार करावा आणि तुमच्या सर्वसामान्य नागरिकांनी देखील या गोष्टीचा विचार करावा की इस्रायलशी युद्ध तुम्हाला काय भावात पडू शकतं. हा संदेश देताना जगभराला इस्रायलने अजून एक संदेश दिलाय की तांत्रिकदृष्ट्या युद्ध लढण्यासाठी कुठल्या कुठल्या पद्धती वापरल्या जाऊ शकतात आणि म्हणूनच संपूर्ण जगामध्ये खळबळ माजली या पेजरच्या स्फोटामुळे. असं जे या व्हिडिओच्या सुरुवातीला मी म्हटलं ते यासाठीच की मोबाईल वापरणाऱ्या जगभरातल्या प्रत्येक माणसाला ही बातमी पाहिल्यानंतर कुठेतरी मनामध्ये शंकेची पाल चुकली असेल की अरे बापरे, कदाचित आपल्याही बाबतीत असं घडू शकतं. आणि ही भीती
शत्रू राष्ट्रांच्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये भरणारी इस्रायल या देशाची ही जी शक्ती आहे ही केवळ अलौकिक अशी म्हणावी लागेल आणि ह्या शक्तीचं प्रदर्शन इस्रायलने केलं आहे. बघूया आता हिजबुल्लाह, लेबनॉन, इराण, पॅलेस्टाईन, हमास यासारख्या संघटना ह्याच उत्तर इस्रायलला देतात का? मोठ्या प्रमाणात युद्ध छेडलं जातं का? किंवा काही वेगळ्या प्रकारचं आणखीन युद्धाच्या पुढच्या पायऱ्या आपल्याला बघायला मिळतात का? त्या जर बघायला मिळाल्या तर निश्चितपणे त्या भयचकित करून टाकणाऱ्या असतील, यात काही शंका नाही. आपल्याशी हेच बोलायचं होतं म्हणून आज केलेला हा व्हिडिओ. आपल्याला व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तूर्त इतकंच. धन्यवाद.